नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार 12 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, आज तुरीच्या दरात पुन्हा एकदा वाढ होऊन अनेक बाजार समितीमध्ये आपल्याला 8,000 रुपयाच्या वर दर मिळालेला आहे. मग कोणत्या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव मिळाला पहा लगेच चॅनलच्या माध्यमातून. पण विनंती आहे मित्रांनो की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती कारंजा आवक आलेली आहे तुरीला 3,250 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,030 रुपये, तर जास्तीचा दरसुद्धा 8,030 रुपये मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली. तुरीला आवक आलेली आहे 600 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,300 रुपये, सर्वसाधारण दर 7,600 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,900 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे मुरुम. गजर तुरीला आवक आलेली आहे 165 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,066 रुपये, तर जास्तीचा दरसुद्धा 8,066 रुपये मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती आहे अमरावती. आवक आलेली आहे लाल तुरीला 7,671 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,499 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,998 रुपयाचा. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव. लाल तुरीला आवक आलेली आहे 120 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,150 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,201 रुपया. यानंतरची बाजार समिती आहे नागपूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 6,356 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,200 रुपये, सर्वसाधारण दर 7,680 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,840 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे निलंगा. तुरीला आवक आलेली आहे 99 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,700 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,900 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे आष्टी वर्धा. लाल तुरीला आवक आलेली आहे 150 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,480 रुपये.